15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनांकच्या तुमच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। तर का म्हणता मित्रमैत्रींनो, तयारी वगैरे केलो ना, आलो बस स्टॉपवर। रोया येथले थोडा वेळ थांबलं, तसंच 5-10 मिनिटांमध्ये रोया पण आला ना। पूर्ण पोट्टे निघलून जीपीले जावासाठी। आता कोणाकोणाला माहित नसेल की जीपी म्हणजे काय। जीपी म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये गोंडपिपरीचं नाव आहे बरं का। हनुमान दादाला नमस्कार केलं ना, आलं जीपीला। सर्वात पहिलं नगरपंचायत मध्ये आलं, तिथं काही मंडळी जमलेली नव्हती, त्यामुळे कॉलेजमध्ये आलं। कॉलेजमध्ये पण टाइमच लागत होतं, त्याच्यामुळे आलं बस स्टॉपवर। घरी तर काही चाय पेलं नाही, त्यामुळे इथं चाय वगैरे पिलं न निघलंच होतो कॉलेजमध्ये वापस जासाठी बरं का। ठाकूर भाऊची एंट्री झाली आपल्या माल्ले धरून। 1976चा मॉडेल हो ना। बरं कॉलेजमध्ये आलं ना, सर माझ्याच मागे लागले ऑर्डर दे म्हणून। आपल्यानं तर काही जमत नव्हतं म्हणून चुपचाप लाईनीत लागलं, झेंड्याला सलामी वगैरे दिलं ना, लागल्या हाताला 4-5 फोटो वगैरे काढलं ना। सर क्लासमध्ये बसवले सगळ्या मुलायला। बरं काही वेळाला आमच्या गावच्या पोट्ट्याची एंट्री व्हायला लागली। खरं म्हणलं तर मी एकाच टायमाची वाट पाहत होतो ना, तो टाइम पण आला। एक एक करून पूर्ण पोट्ट्याच्या तोंडावर खुशी दिसायला लागली। बरं पटापट वाटलं वगैरे ना, सरांना व्हिडिओ मध्ये घेतलं ना, आलं बाहेर। इकडे आलं तर लहान मुलाची रॅली निघून होती। थोडासा रॅली पाहिलं ना, भावले व्हिडिओ मध्ये घेतलं। पेट्रोल पंपवर आलं ना, पेट्रोल टाकलं ना, पोंभुर्ण्याला जायचं म्हणून पूर्ण पोट्ट्याचं प्लॅन झालं ना। पूर्ण पोट्टे जमावून निघलून बरं का। काही जागी थांबलं, फोटो व्हिडिओ वगैरे काढलं ना। आपल्याला बोरगावची पण रॅली पाहायला मिळली। आता एकदमसे आम्ही गाड्या का बरं पलटवत आहोत ते पाहायचं अगर असेल आपल्याला फॉलो करून टाका ना। आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय।